नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं मनपूर्वक मी स्वागत करतो. मी आहे बदलापूर सोनवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नियोजित स्मारकामध्ये आहे. 8 दिवसांपूर्वी बदलापूरच्या असणाऱ्या नागरिकांनी या स्मारकाचं काम 15 वर्ष रखडलंय अशा प्रकारचा आरोप करत रमेशवाडी ते बदलापूर नगर परिषद असा मोर्चा काढला होता. त्यानंतर त्याची दखल घेऊन इथले स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी मॅक्स महाराष्ट्राशी संपर्क साधला आणि नेमकी ती वस्तुस्थिती काय आहे स्मारकाची, स्मारक कसं तयार झालं, त्याची संकल्पना कुणाची होती, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ते आहेत. आपण त्यांच्याशी थेट बोलणार आहोत. कथोरे साहेब, तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये. नेमकं ह्या स्मारकाची संकल्पना आणि नेमकं काय स्टेटस आहे? लोक 15 वर्ष म्हणजे रखडल्याचा आरोप करतायत, काय सांगाल? खरं म्हणजे हे स्मारक व्हावं अशी कुठल्याही नागरिकाची इथं मागणी नव्हती. आम्ही सगळी मंडळी ज्यावेळेला एकत्र बसलो त्या टायमाला बाबासाहेब आपल्या बदलापूर येथील शिवजयंतीचे अध्यक्षपद भूषवलेले एक महान नेतृत्व त्या ठिकाणी मिळालं होतं. त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. त्या विचारातून आम्ही ठरवलं की इथंशी एखादं स्मारक जर आपल्याला उभं करता आलं तर आपण त्यासाठी प्रयत्न करू. त्यानंतर आम्ही जागा शोधण्याचा प्रयत्न केला आणि जागेच्या बाबतीमधला प्रश्न असा आला, आता आपण ज्या जागेवर उभे आहोत हे स्मारक उभं राहतंय, या ठिकाणची जागा मागितली. ही जागा उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीला रिझर्वेशन म्हणून दिली होती. ओके. याचं रिझर्वेशन काढण्यासाठी नगरपालिकेकडून प्रस्ताव परत MMRDA पाठवला. MMRDA राज्य सरकारकडे गेला आणि तो प्रस्ताव मिळालाच किमान 5 ते 7 वर्ष आम्हाला त्याच्यात गेली. ओके. ही जागा स्मारकाच्या नावाने झाली, त्याच्यामुळं आता जागेचा प्रश्न किंवा वाद जो होता कृषी उत्पन्न बाजार समिती आणि आम्ही भांडत होतो त्या सगळ्या विचारातून, ती जागा मिळाल्यानंतर याचं काम आपण सुरू केलं. याच्यामध्ये मी काही आमदार निधी, राज्याचा निधी अशा प्रकारचं हे स्मारक उभं करायला सुरुवात केली. पहिला टप्पा त्याचा पूर्ण झाला आहे. अंतिम टप्प्यामध्ये पुन्हा त्याच्यामध्ये काही बदल केला. नगरपालिकेने आपण आता स्वतः पाहता ते काम जे सुरू केलं होतं ते काम आम्हा मंडळींना कोणालाही ते पसंत वाटलं नाही. त्याची डिझाईन चांगली नव्हती. त्याकरता तो DPR पहिला रद्द केला. नगरपालिकेने काढलेलं टेंडर परत रद्द केलं आणि शासनाकडून आपण आता त्याला जवळजवळ 7,93,00,000 रुपये मंजूर करून घेतले. 20% जो निधी द्यायचे तो नगरपालिका अजून त्याच्यात वाढीव टाकून देऊ शकते. त्याच्यामुळं आता इथंशी ती अडचण कुठलीच राहिलेली नाही. त्यामुळे हे स्मारक चांगल्या प्रतीचं इथं उभं राहावं हे जे स्वप्न होतं ते पूर्ण होतंय. त्याच्यात काहीही अडचण राहणार नाही. प्रश्न राहिला, ज्यांनी आता मोर्चा काढला होता, मूक मोर्चा काढला होता, आपण जे सांगितलं, खरं म्हणजे तो रमेशवाडीकडून बदलापूर नगरपालिकेकडे जाण्यापेक्षा त्यांचे पाय जर इथं लागले असते ना, या स्मारकावर जर तो मोर्चा आला असता ना, तर त्यांचं मी स्वागत केलं असतं. खरं म्हणजे मोर्चा काढणाऱ्यांनी एकदा तरी कधीतरी आमदार म्हणून मला फोन जरी केला असताना की या स्मारकाला का काम थांबलंय, तर त्यांना व्यवस्थितपणे पटवून दिलं असतं. कारण त्यांच्या भावना जपणं हे मी महत्त्वाचं पाऊल समजलं असतो. एकाने मला कोणी आजपर्यंत विचारलंही नाही की हे काम का थांबलंय. तुमचे नगरसेवक, मग गटनेते असतील, अध्यक्ष असतील, हे सगळे आम्ही एकत्र चर्चा करून हा जो निधी मंजूर झाला आहे त्याला आता अडचण नाही राहिली. DPR आमचा जो बनवला आहे, इनामदार म्हणून आहेत त्यांनी तो बनवला आहे, त्याचं काम सुरू करतो आहे आपण. पण ते करत असताना दर्जेदार काम व्हावं, कायमस्वरूपी चांगल्या प्रकारची वास्तू उभी राहावी, त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आपण लक्ष केंद्रित केलं आहे आणि ते होतंय. याच्यात अडचण कुठलीच नाही. फक्त माझी विनंती आहे की ज्यांना मोर्चा काढायचा असेल त्यांनी काढावा, पण किमान जयंतीला तरी या स्मारकाच्या ठिकाणी त्यांनी यावं. आजपर्यंत त्यांनी कधी या जयंतीच्या दिवशी आम्ही इथं कार्यक्रम करायला सुरुवात केले, कधीही ही मोर्चे काढणारे इथं पाऊल नाही टाकलेलं. बाबासाहेबांची श्रद्धा आहे का हे पहिले त्यांना विचारावं लागेल. त्यांना पहिले सांगायला लागेल की एकदा स्मारकाच्या ठिकाणी जाऊन तुम्ही नतमस्तक व्हा, तरच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना समाधान वाटेल. आणि म्हणून मोर्चे जरूर काढा, पण ते पूर्ण होण्यासाठी सहकार्य करा असं मी त्यांना आवाहन करेल. आतापर्यंत किती पैशांचं काम झालेलं आहे आणि उरलेलं किती काम आहे, याच्यासाठी निधी मंजूर कसा काय आहे? त्याचा राज्य सरकारने 125व्या जयंतीच्या निमित्ताने जो निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिली त्या हेडखाली त्यांनी मंजुरी दिलेली आहे आणि तो निधी वितरित होऊन
काही अडचण राहिली नाही. त्याच्यामुळं जवळजवळ 8-9 कोटीच्या आसपास 9 कोटीच्या आसपास साधारण खर्च येईल. पैसे किती लागतात याचं त्या स्मारकाला मी त्या पैशाने मोजणार नाही, त्या भावनेने मोजतोय मी. पैसे अजूनही किती लागले ना, किती कोटी लागले तरी मला अडचण राहणार नाही, पण इथं भावनेने तिथं लोकांनी काम करावं, भावनेने इथं यावं आणि बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने नतमस्तक व्हावं, त्या उद्देशाने मी करतोय. जो बाबासाहेबांचा पाईक आहे ना, तो खरा म्हणजे इथंशी येऊन नतमस्तक व्हावा. त्यांच्या पदस्पर्शाने इथंशी जागा ही पवित्र झाली. त्यांचा खऱ्या अर्थाने हे बांधकाम जे आहेत हे किती दिवस लागले किंवा किती वर्ष लागले आणि अजून हे पूर्ण स्मारक होण्यासाठी अंदाजे किती वर्ष लागतील? साधारण या 7-8 महिन्यामध्ये हे सगळं काम पूर्ण होऊन जाईल. काही अडचण राहणार नाही. आता त्याला निश्चितपणे त्याच्यामध्ये सगळ्या मूर्ती बसवण्यापासून, बौद्धांची मूर्ती बसवतोय आपण, बाबासाहेबांचं परत वाचनालय, भिक्षुकींसाठी पण आपण व्यवस्था करतो राहण्याची, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या दुसऱ्या सुविधा पण देण्याचा प्रयत्न करतोय. बाजूला उल्हास नदी 12 महिने वाहणारी आहे. MMRDAच्या माध्यमातून ती आपण विकसित करतोय, डेव्हलप करतोय. त्या ठिकाणी नागरिकांना जाता यावं. समोरच्या बाजूला जवळजवळ 5 एकर जागा रिझर्वेशन गार्डनचं आहे. त्या गार्डनच्या ठिकाणी सुद्धा आपण चांगली गार्डन बनवतोय आणि पर्यटक आला तर तो या वास्तूला नतमस्तक होऊन आजूबाजूला फिरता यावं, या भूमिकेतून खऱ्या अर्थाने याची रचना करतोय. त्यामुळे इथं कोणीही, मी कधी आजपर्यंत सांगत नाही का किती कोटीचं बांधतोय. मी बांधतोय फक्त, हीच माझी भूमिका आहे. कारण मी पैशाने कोणाला सांगणार नाही का याला एवढे कोटी लागले, कारण ती तुलना त्यांच्या होणार नाही, व्यक्तिमत्वाला ती शोभणारी नाहीये. भावनेला मी महत्व देऊन ते काम करतोय. म्हणजे एक्झॅक्टली साधारणतः 1 वर्षात हे पूर्ण 1 वर्ष, पुढच्या वर्षी तुम्ही जर आला, पुढच्या वर्षी पण नकोय, त्याच्या अगोदर पूर्ण करून देतोय. पण त्याच्याही पेक्षा आव्हान हेच करा की सगळ्यांनी जरा येऊन जरा इथंशी सहभागी व्हा, कारण हे माझं एकट्याचं नाहीये, आमचं सगळ्यांचं. 15 वर्षाचा जो आरोप केला जातो, 15 वर्ष रखडलं. मला वाटतं जे मोर्चात होते ना ते बदलापूरला 15 वर्षच नव्हते. ते रमेशवाडी कधी तयार झाली माहितीये का? ही 5 वर्षाची. रमेशवाडीतून जे गेलेत ना त्याच्यावरून आपण समजायचा, यांना माहितीच नाही बदलापूर काय ते. पण पुरामध्ये बदलापूर ज्यावेळेला उद्ध्वस्त झाला होता त्यावेळेला रमेशवाडी शिल्लकच राहिली नव्हती. तुम्हालाही कल्पना आहे, तुम्ही स्वतः त्याच्यावर बातम्या केलेल्या. ही सगळी नवीन आलेली मंडळी आहे, यांना माहितीच नाही बदलापूर काय ते. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने आरोप करतात. हे होते आमदार किसन कथोरे. त्यांनी सांगितलं की साधारणतः जागा मिळवण्यासाठी 7 ते 8 वर्ष गेले आणि ती जागा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावे होती. ती ट्रान्सफर करण्यापर्यंत आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने हे करण्यासाठी जी हे झाली, म्हणजे ट्रान्सफर होण्यासाठी वेळ लागली आणि ती वेळ लागल्यामुळे कामाला थोडा उशीर झाल्याचं त्यांनी सांगितलं. पण 1 वर्षामध्ये हे बांधकाम पूर्ण होऊन इथे आंबेडकर प्रेमींना दर्शन घेण्यासाठी उपलब्ध होणार आहे. हे नेमकं काम जे करत आहेत, ज्यांच्याकडे ह्या सगळ्याचं देखभाल आहे, असे आर्किटेक्ट आनंद नाडकर्णी आपल्यासोबत आहेत. आनंद इनामदार आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत की त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. आनंदजी, काय सांगाल, हे नेमकं स्मारक किती याच्यात टप्प्यामध्ये पूर्ण होईल आणि आता सध्या काय काम बाकी आहे? आता पहिल्या टप्प्यामध्ये आपण या स्मारकाचं डोम आणि मेन स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 8 कोटीचं जे आपण मंजुरी मिळालेली आहे त्याच्यामध्ये बाकीचं पूर्ण कामं सगळी आपली पूर्ण होतील. त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा पुतळा, भगवान बुद्धांचा पुतळा आहे. भगवान बुद्धांचे विचार आणि त्यांचं जीवनपट किंवा बाबासाहेबांचं जीवनपट ह्यासाठी आपण एक लायब्ररी सारखं करतोय. एक लायब्ररी आपण अशी करतोय की जिथे पूर्ण पुस्तकं ठेवणार आणि ज्याच्यावरती स्टुडंट्स आणि लोक येऊन अभ्यास करू शकतील. 2 ते 3 भिकू निवास आपले आहेत. 2 भिकू निवास आहेत, 2 हॉल आहेत आणि स्वच्छतागृह आणि बाग बगीचा आणि ऑडिटोरियम अशा ह्या फॅसिलिटी आपण देतोय. पण आता ह्या स्पॉटवर आपण आलेलो आहे. आता कुठेही काही काम चालू नाही, फक्त खडी तिथे पडलेली आहे. काम कुठे चालू आहे? काम तर काही दिसत नाहीये. काम आता चालू होईल. काम एक विदिन मंथ आपण चालू करू. काम 1 महिन्यामध्ये काम चालू होईल. काम ठीक आहे. हे होते आनंद इनामदार, जे ह्या सगळ्या कामाचं देखरेख करतायत, ज्यांच्याकडे हा DGPR आहे. आणि त्यांनी सांगितले की 1 महिन्यात काम होईल. 7 ते 8 महिन्यामध्ये हे स्मारक जे आहे ते पूर्ण होणार आहेत. आपण या संदर्भामध्ये जर काही तुमचे मतं असतील तर तुम्ही नक्कीच मॅक्स महाराष्ट्रच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण त्याचासुद्धा विचार करू. तुमच्याकडे अशा काही समस्या असेल तर तुम्ही नक्कीच मॅक्स महाराष्ट्राशी संपर्क करा. मी किरण सोनावणे या थेट प्रक्षेपणामध्ये इथेच थांबतो. धन्यवाद.